हे बघा आज आज आहे ना, ही मार्केटमध्ये मला रानभाजी मिळाली आहे बघा. आता ह्याची भाजी बनवणार आहे मी. हे बघा दाखवते मी तुम्हाला. ही भाजी मी नीट स्वच्छ केली, साफ करून घेतली. हे बघा ह्याची पानं अशी असतात, थोडंसं लालसर भाग असतो हा. पण आता कसं झालं, वातावरणाने राहिलेलं नाही आहे तसं. हे बघा ह्या भाजीला म्हणतात चंदन बटवा. तुम्ही आता गावी वगैरे गेलात तर तुम्हाला माहिती आहे असं, म्हणजे गावी असतात अशा भाज्या, रानभाज्या. आणि ह्याच्याने ना सांधेदुखी, कंबरदुखी याच्यासाठी भरपूर कॅल्शियम असतं ह्या भाजीमध्ये. ही भाजी कशी बनवायची दाखवते चला. हे बघा ही भाजी आता मी स्वच्छ धुवून घेतली. 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. जर असं म्हणजे माती वगैरे असेल तर निघून जाते. परत आपल्याला ह्याच्यासाठी मिरची लागणार आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. परत नंतर भाजीला म्हणजे घट्टपणा येण्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर करणार आहे आणि शेंगदाण्याचे दाण्याचं कूट करणार आहे ह्याचं. आणि डाळ मिरची हे शिजवताना डायरेक्ट टाकणार आहे. फोडणीसाठी आपण लसूण वापरणार आहे, जिरं लागणार आहे आपल्याला, मोहरी लागणार आहे, हळद लागणार आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे चवीनुसार. तर चला करूया. बघा मिरची, डाळ आणि थोडेसे शेंगदाणे. तुम्हाला जर अखंड शेंगदाणे आवडत असतील ना भाजीमध्ये तर घाला, तसं काही नाही. आम्हाला आवडतात म्हणून आम्ही घातलेत थोडेसे. आणि मिरची, डाळ आणि भाजी एकत्र घातले. आता हा चमचा याच्यासाठी ठेवला की आपण भाजी कुकरला लावणार आहे, शिट्ट्या करणार आहे. म्हणजे भाजीचं पाणी वगैरे वरती उडतं ना, तर ते उडू नये म्हणून हा चमचा ठेवायचा असा. लावून घेऊ आणि 2-3 शिट्ट्या काढून घेऊ कुकरला. बघा आता काय अशी हटून घ्यायची आपल्याला, झाली. हे बघा हे मध्ये मध्ये शेंगदाणे छान लागतात म्हणून टाकायचे. आता ह्याच्यामध्ये हे बेसन पीठ तुम्हाला सांगितलं तसं, परत शेंगदाण्याचं कूट बघायचं असं थोडंसं टाकून कसं किती घट्टपणा येतो भाजीला ते पाहायचं. नंतर हे पाणी आपण परत वापरणार आहे. हे पाणी टाकून नाही द्यायचं. हे बघा त्यामध्ये घेतली होती भाजी, भरपूर झालं कूट वगैरे. बघा आता थोडे तेल ठेवते वरती. थोडंसं तेल तापलं की जिरं मोहरी टाकणार आपण. मोहरी टाकली, जिरं टाकलंय, मोहरी टाकली. आता हे छान तडतडलं की आपण हा लसूण मी बारीक कट करून घेतला, हा लसूण टाकणार आहे. छान तडतडत आहे. त्याच्यातच मी हळद टाकून घेणार आहे.
कडक फोडणी घातली बघा भाजी. हे बघा किती छान कडकडीत आपण फोडणी दिली. आता मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका. हे बघा हे असे हे शेंगदाणे मध्ये मध्ये मोठे मोठे असले ना की टेस्ट छान लागते भाजीची. झाली आपली भाजी तयार. ही भाजी तुम्ही चपाती सोबत खावा किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा भातासोबत जसे आवडेल तसे खावा. खूप भन्नाट लागते, चव एकदम सुंदर आणि गावरान मेवा. एकदा नक्कीच ट्राय करा. कशी वाटली माझी रेसिपी?